हे सगळ्यात पहिल्यांदा इतिहास खरंच म्हणजे अंबादासी दानवेंचा इतिहास त्यांना पूर्ण माहिती आहे, पण तो सांगता अर्धवट का सांगतात मला माहिती नाही. 2019ला ज्यावेळी निकाल लागला आणि निवडणूक पूर्व युती होती, त्यावेळी वारंवार प्रयत्न करूनही उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीसोबत यायला तयार नव्हते. आणि त्याच्यानंतरनं त्यांची चर्चा ही काँग्रेस सोबत ऑलरेडी सगळ्या ते रेकॉर्डवरती आहे, सगळं ऑन रेकॉर्ड आहे. काँग्रेस आणि शरद पवारांसोबत सुरू होती. त्यानंतर त्या नेहरू सेंटरवर बैठक झाली. इथपर्यंतचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतरची ती घटनाश्री हे राजकारण आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय केलं हे तर आपल्या लक्षात आणावं लागेल, रेकॉर्डवरती आणावंच लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कशी चर्चा काँग्रेससोबत सुरू केली, शरद पवारांसोबत कसे ते गेले, हे सगळं पहिल्यांदा घडलं. त्याच्यानंतर ती अजित पवारांच्या शपथविधीची घटना नंबर 1. नंबर 2, मुफ्ती मोहम्मद सईद वगैरे सगळ्यात जे असं आहे की निवडणूक पूर्व युती, भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात निवडणूक पूर्व युती होती आणि निवडणूक पूर्व युती ज्यासोबत असते तर एक संकेत असतो की निवडणूक पूर्व युतीच्या सोबत झाली आहे. त्याच्यासोबत निवडणुकीनंतरही आपण राहिलं पाहिजे. इथे सत्तेसाठी उद्धव ठाकरे निवडणूक पूर्व युती मोडून गेले. नैतिकता जी सुटली, मोडली, ती इथे सुरुवात झाली. तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण 4 पक्षांमध्ये, 2 विभागामध्ये हे विभागलेलं होतं. एक थोडाफार काही प्रमाणामध्ये संकेत, काही प्रमाणामध्ये काही गोष्टी पाळल्या जात होत्या. मला असं वाटतं की त्या उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस सोबत जाण्याने एक प्रकारे सगळ्या गोष्टी बदलून गेल्या, मोडून गेल्या, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तिसरा त्यातला मुद्दा त्यांनी मगाशी सांगितलं की या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुफ्ती मोहम्मद सईदचा झाला. मुफ्ती सोबत आमची निवडणूक पूर्वीची नव्हतीच. ज्यावेळी तिथे सरकार स्थापन करायची वेळ आली आणि कुठल्याही 2 पक्षांना सरकार स्थापन होत नव्हतं, त्यावेळी 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 ती युती झाली. त्यामुळे त्यांच्यासोबत निवडणूक पूर्वी युती होती, वेगळं आम्ही काहीतरी केलं, असा विषय या ठिकाणी येत नाही. अनेक घटनांचं मी करतो. शेवटी असं आहे की मग मग मला सांगावं, त्या पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्या मामूला कुठलं प्रलोभन अंबादास दानवेंनी दिलं? कारण अंबादास दानवे त्या ठिकाणी त्या फोटोमध्ये दिसतायत मला, ज्यावेळी उद्धव ठाकरेंसोबत प्रवेश दिला होता त्यावेळी. तेव्हा असं कोणतं प्रलोभन पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या मामूला आपण दिलं की जेणेकरून त्याला प्रवेश दिला गेला? आम्ही तर अशी की प्रलोभन द्यायचा विषयच येत नाही. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्याला आम्ही पक्षात प्रवेश घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पाकिस्तान जिंदाबाद, हम सब मुस्लिम एक है, या घोषणा देणाऱ्या, दंगा करणाऱ्या, जिच्या कोर्टामधून फेटाळली गेली, तारीखवर माझ्याकडे त्याचा उल्लेख आहे सगळा, अशा व्यक्तीला जे पक्षामध्ये प्रवेश दिला जातो, त्याला कोणती प्रलोभन दिली जातात, कोणती नैतिकता त्या ठिकाणी असते, कोणतं हिंदुत्व त्या ठिकाणी टिकवलं गेलेलं असतं? त्यामुळे आणि दुसरं असं की राज ठाकरे का गेले ही वस्तुस्थिती आहे ना हो.